नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी मातीच्या भांड्यामध्ये चिकनचा रस्सा बनवलेला आहे। म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा हा व्हिडिओ। तर अगदी छान झालेला आहे, तरी पण एकदम मस्त आलेली आहे। झणझणीत आणि चमचमीत असा रस्सा झालेला आहे हा, मस्तच एकदम। तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर हे अर्धा किलो चिकन आणलेलं आहे मी। हे ताटामध्ये काढून घेते। याचे पीस जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठेही नाही, मध्यम असे पीस ठेवलेले आहेत। तर आधी आपण स्वच्छ धुवून घेऊया। तर हे व्यवस्थित 2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे। आणि धुवून झाल्याच्या नंतर असं त्याचं पाणी निथळून आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। असं व्यवस्थित पाणी निथळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बघा। तर आता मी याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकते आणि हळद टाकणार आहे थोडीशी। आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला मुरायला ठेवायचं आहे थोडा वेळ। तर व्यवस्थित सगळीकडे पीसला सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्या अशा पद्धतीने। आणि झाकण ठेवून आपण अर्धा तास तरी कमीत कमी ठेवायचा आहे मुरायला। तर एक मोठा कांदा मी फोडणीसाठी कट करून घेतलेला आहे। हिरव्या वाटणामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडेसे खडे मसाले टाकलेले आहेत। कांदा खोबऱ्याचं वाटण करण्यासाठी सुकं खोबरं अर्धी वाटी घेतलेली आहे। कांदा, लसूण आणि आलं घेतलेलं आहे। तर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी आपण चिकन फोडणीला टाकूया। तर त्यासाठी हे मातीचं भांडं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता गॅस पेटून त्याच्यावरती ठेवते। हे भांडं तापायला थोडासा वेळ लागतो। तेल टाकून घेते 1 पळी। आणि हा बारीक चिरलेला कांदा टाकून घेते। कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। तर अशा पद्धतीने आपला कांदा परतून झाला की याच्यामध्ये हिरवं वाटण टाकायचं आहे। आणि हिरवं वाटण सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता हे परतून झाल्याच्या नंतर आपल्याला हे चिकन आता त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। चिकन टाकून घेऊ आपण आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जेणेकरून सगळा मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे। तर अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे। आता झाकण ठेवून मी वाफ काढून घेते, कारण या चिकनला स्वतःचं पाणी सुटतं आणि ते पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तर बघूया आपण, पाणी आटत आलं असेल, आहे थोडंसं अजून थोडा वेळ ठेवावं लागेल। आणि रस्सा करायचा आहे त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायला मी दुसऱ्या गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे गरम करायला। परत एकदा झाकण मी ठेवते। आता बघूया आपण, पाणी सगळं आटलेलं आहे याच्यातलं। आणि एवढ्याच्या वाफेवरती चिकन सुद्धा बऱ्यापैकी शिजलेलं आहे। तर अजून शिजवावं लागणार आहे चिकन आपल्याला। तर आता हे मी गरम पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहे। आता याच्यामध्ये पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला चिकन पुन्हा शिजवून घ्यायचं आहे।
म्हणजे चिकनचा अर्क बरोबर या रश्श्यामध्ये उतरतो आणि त्यामुळे आपल्याला चिकनचा रस्सा खूप टेस्टी होतो. तर उकळी आलेली आहे मस्त. तर हे भांडं मी पलीकडच्या शेगडीवरती ठेवते. आणि इकडे आपल्याला कांदा खोबरं हे भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी पॅन ठेवते मी. पॅन गरम झाला की सगळ्यात आधी खोबरं आपण भाजून घेऊया. खोबरं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकून घेते. तर कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजलं की आपला रस्सा खूप छान होतो. बघू शकता कलर बदललेला आहे खोबऱ्याचा पण. आता मी एका डिशमध्ये काढून घेते जेणेकरून थंड होईल. आपल्याला गरम गरम हा मसाला वाटायचा नाही आहे. खोबरं आणि कांदा थंड झाल्याच्या नंतरच वाटायचा आहे. एका डिशमध्ये काढून घेते आणि कांदा भाजायला टाकते. आता कांदा असा थोडा भाजून झाला मग याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि कांदा चांगला ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्येच मी आलं पण टाकते आणि लसूण पण टाकून घेते भाजायला आणि हे सगळं व्यवस्थित भाजून घेते. इकडे आपलं चिकन पण शिजत आहे. तर बघू शकता आपला कांदा झालेला आहे भाजून. काढून घेते. तर खोबरं आणि कांदा आपला थंड झालेला आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी खोबरं वाटायला घेते. खोबरं जरासं बारीक करून घ्यायचं नाहीतर त्याचे तुकडे तुकडे तसेच राहतात. किसलेलं खोबरं असेल तर काही नाही. या अशा पद्धतीने आधी खोबरं बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये नंतर कांदा, लसूण, आलं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे मी आणि हे मिक्सरला लावून वाटून घेते. तर आपला मसाला तयार झालेला आहे पाहू शकता. आता इकडे आपण बघूया चिकन शिजलंय का. चिकन चांगलं शिजलेलं आहे आपलं. आता हे रस्सा करण्यासाठी मी इकडे आळणी पाणी काढलेलं आहे आणि इकडे सुकं करण्यासाठी चिकनचे पीस मी वेगळे काढलेले आहेत. तर आधी आपण रस्सा करून घेऊया. त्यासाठी हे भांडं ठेवलं आहे. एक पळी तेल घालते. घाटी मसाला मी 2.5 चमचे घेतलेला आहे. तर तो टाकून घेते. मसाला चांगला तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण तुम्हाला रस्सा किती पातळ हवा की घट्ट हवा त्यानुसार तुम्ही टाकू शकता. आम्हाला जरा पातळच लागतो रस्सा. भाकरीसोबत खायचं म्हटल्याच्या नंतर रस्सा पातळच पाहिजे. आता हा मसाला आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. चिकन मसाला टाकून घेते. हे व्यवस्थित परतून घेते आणि थोडासा आळणी रस्सा याच्यामध्ये टाकणार आहे. आपला मसाला व्यवस्थित शिजावा म्हणून. असं चांगलं तेल सुटेपर्यंत आपला मसाला भाजला गेला पाहिजे. बघू शकता तेल सुटलेलं आहे मस्त. आता याच्यात आपण आळणी पाणी टाकून घेऊ. आता चिकनला जास्त शिजवायची गरज नाही. ते ऑलरेडी शिजलेलं आहे.
आता फक्त उकळी आली की आपला रस्सा तयारच झालेला आहे. तर मीठ थोडंसं अंदाजाने टाकून घ्यायचं. आधी आपण शिजवताना टाकलेलं आहे, नंतर मसाले वगैरे ॲड केलेले आहेत, त्याच्यामुळे अंदाजाने आपण मीठ टाकायचं आहे. वरून कोथिंबीर टाकून घेऊया. तर मस्त असा चिकनचा रस्सा आपला तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि तरी पण छान आलेली आहे त्याला. आता सुकं चिकन बनवण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती. कढईमध्ये तेल टाकते 1 पळी. बारीक चिरलेला कांदा टाकून घेते. कांदा परतून घ्यायचा आपल्याला व्यवस्थित. त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचे आहेत. एक छोटासा टोमॅटो घेतला होता, तोही त्याच्यामध्ये टाकते. चवीनुसार मीठ टाकून घेते. कांदा आपला मऊ होईल. मस्त मऊ झालेला आहे कांदा. आता याच्यामध्ये मी मसाले टाकणार आहे. हे 2 चमचे घाटी मसाला आत्ता सध्याच केलेला आहे गेल्या महिन्यात, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की बघा. चिकन मसाला टाकून घेते. आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण मला टाकायचं आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण पण आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. रस्सा तर आपण आधी केलेला आहे, त्याच्यामुळे वाटणाचं जे पाणी होतं तेच मी टाकलेलं आहे. आता मसाला आपला व्यवस्थित शिजवून घेऊया. मस्त शिजलेला आहे मसाला. आता आपण हे चिकनचे पीस जे काढलेले आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करूया आणि मिक्स करून घेऊया सगळं व्यवस्थित. आता आपण झाकण ठेवून एक अर्धा मिनिटभर तरी वाफ काढून घेऊया, म्हणजे मसाला व्यवस्थित चिकनच्या पीसला लागेल. बघू शकता मस्त सुकं चिकन तयार झालेलं आहे. आता याच्यावरती आपण कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर टाकल्यामुळे चव आणखीनच छान लागते. तर मस्त असं आपलं चिकन सुक्का पण तयार झालेलं आहे. तर मंडळी, चिकन रस्सा, एक मातीच्या भांड्यातला चिकन सुक्का आणि गरमागरम भाकरी असा बेत आहे आजचा. तर या जेवायला ताट तयार करते. मस्त झणझणीत तसा चिकनचा रस्सा बनवलेला आहे आणि तेही मातीच्या भांड्यातला, त्यामुळे त्याची चव आणखीन दुप्पट वाढणार आहे. तर मंडळी, ताट तयार आहे या जेवायला. सुक्कं चिकन आहे, चिकनचा रस्सा आहे, मस्त लिंबू पिळून घेते रस्स्यामध्ये, कांदा घेतलेला आहे, भाकरीसोबत मस्त खायला छान चव लागते. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.